आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोकजी गोडघाटे आत्ताच आपल्या पुढ्यामध्ये बोलून गेलेले मुख्य वक्ता उत्तमरावजी कांबळे, स्वागताध्यक्ष संध्याताई राजूरकर, अशोकानंद देशभ्रतार, डॉक्टर सरोज आगलावे आणि विचारपीठावर उपस्थित असणारी इतर सगळी मंडळी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, भारतीय राज्यघटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलणार आहे. मला बरोबर 1 तासाचा वेळ दिलेला आहे. तासाभरामध्ये व्याख्यान संपलेलं असेल. आशा करतो की तोपर्यंत तुम्ही बोर होणार नाही. मी वेळा अतिशय काटेकोरपणे पाळतो. मला उत्तमरावांनी विचारलं की घड्याळ कशाला सोबत ठेवलेली आहे. मला पाहण्यासाठी ठेवलेली आहे. एवढा सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि एवढ्या गंभीर विषयावर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचंही अभिनंदन. मित्रांनो, आपण मघा उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पुढ्यामध्ये काही शाळकरी मुलांनी संविधानाची प्रस्तावना, उद्देशिका वाचून दाखवली. मी सुरुवात त्यापासून करणार होतो. ती सगळ्यांना नीट माहीत आहे, म्हणून मी फक्त त्यातल्या मूल्यांचा उल्लेख करून पुढे जातो. या संविधानाच्या निमित्तानं भारतीय माणसांना आयुष्यात पहिल्यांदा ही 4 मूल्य लाभली आहे: समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय. यापूर्वी ती भारताच्या इतिहासामध्ये कधी नव्हती. कदाचित जगाच्या इतिहासामध्येही ती कधी नव्हती. आपण जरी असं म्हणत असलो की पूर्वापार यापासून या मूल्यांचा विचार केला जात होता, तरी ज्या अर्थानं या मूल्यांकडे आज आपण पाहतो आहोत, ज्या पद्धतीनं या 4 मूल्यांचा अर्थ आपण समजून घेतो आहोत, तो जगाच्या इतिहासात 20व्या शतकाच्या आधी कधीच नव्हता. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की 4 मूल्य आपल्याला सहजतेनं केवळ संविधान सभा बसली आणि त्यांनी आपल्या पुढ्यामध्ये मांडली, इतकं हे सोपं प्रकरण नाही. या देशामध्ये जे स्वतंत्रता आंदोलन सुरू झालं, प्रामुख्यानं टिळकानंतर जेव्हा महात्मा गांधींकडे या आंदोलनाचं नेतृत्व कळत न कळत आलं, तेव्हापासून या मूल्यांच्या रुजवण्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर सातत्यानं या आंदोलनाच्या दरम्यान या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांनी ही मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, रुजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यातून आपल्याला या पद्धतीची राज्यघटना प्राप्त झालेली आहे. उद्घाटन सत्रामध्ये आपले उद्घाटक पी.जे. खोब्रागडे यांनी उल्लेख केलेला होता. खरं म्हणजे महात्मा गांधी आणि आंबेडकर 2 टोकं आहे असं आपण मानतो. पहिलं राष्ट्रीय सरकार बनायचं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान बनणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं. आणि महात्मा गांधींनी विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळात घ्या. एवढी फक्त विनंती नव्हती. डॉक्टर आंबेडकरांचं वैशिष्ट्य त्यांच्या मॅक्झिमम पीएचडी ह्या अर्थशास्त्रात झालेल्या आहेत. त्यांच्या ज्ञानाचा जर खऱ्या अर्थानं उपयोग करायचा असता तर कदाचित त्यांना अर्थमंत्री बनवायला हवं होतं. पण महात्मा गांधींनी स्पष्टता सांगितलं की यांना कायदा मंत्री बनवा.
हा उल्लेख जब्बार पटेलच्या सिनेमामध्ये, मग त्याचा उल्लेख वेगळ्या अर्थाने आला होता, मी वेगळ्या अर्थाने तो उल्लेख करतो आहे. जब्बार माझे मित्र आहेत, मी सिनेमा नाटक अतिशय मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये असताना कव्हर करत होतो. इंटरव्हलच्या आधी हा प्रसंग येतो आणि इंटरव्हल मध्ये जब्बार जेव्हा भेटले तेव्हा म्हटलं तुमच्या हिमतीची मला दाद दिली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या पैशामधनं हा बनतोय चित्रपट आणि तरीही तुम्ही या पद्धतीचं हे दृश्य कायम ठेवण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे काँग्रेसचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फारसं जमत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करण्यात आली की तुम्ही कायदा मंत्री बनावं आणि त्यांनी अतिशय मोठ्या मनानं ती विनंती मान्य केली. त्यावेळेस त्यांनी माझं काँग्रेस सोबत पटत नाही, यांच्यासोबत पटत नाही, गांधी सोबत माझे मतभेद आहे याचा कुठेही त्यांनी विचार केला नाही. गांधींना का वाटलं की आंबेडकरांनी कायदा मंत्री बनावं? कारण संविधान सभा त्याविषयीची चर्चा फार आधीपासून सुरू होती. उद्या जर हे कायदा मंत्री झाले तर घटनेच्या निर्मितीमध्ये कदाचित त्यावेळेस हे स्पष्ट नसेल की ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनतील, पण घटनेमध्ये अत्यंत मोलाचं कार्य हे करू शकतील. आणि आंबेडकरांचा संबंध आधीच कायद्यांसोबत खूप आलेला होता. इंग्रजांच्या काळात त्यांनी अनेक कायदे केलेले होते आणि त्यामध्ये समानतेचं मूल्य जपणारे कायदे केले होते. प्रत्येक माणसाला अधिकार मिळेल मतदानाचा यासाठी त्यांनी कायदे केलेले होते. ही सगळी माहिती महात्मा गांधींना अतिशय चांगल्या पद्धतीने होती आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थमंत्री नव्हे तर कायदा मंत्री करा असा त्यांनी आग्रह धरला. कारण या देशाची राज्यघटना निर्माण होण्याची प्रक्रिया होती. ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर निवडून आलेले होते. ते जिथून निवडून आले, पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर स्वाभाविकच ते सगळं पाकिस्तानात गेलं. त्यांना पुन्हा मुंबईवरनं निवडून आणण्यात आलं आणि मग ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि या पद्धतीची घटना आपल्याला प्राप्त झाली. मग हिंदू कोड बिलाचा उल्लेख आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला त्यामागची जी काही कारण आहे त्यामध्ये प्रमुख कारण होतं हिंदू कोड बिल. हे खरं आहे की हिंदू कोड बिल हे या देशामधल्या 80% लोकांवर प्रचंड उपकार करणारं एक बिल आहे. मोठ्या जनसमूहाला न्याय देणारं बिल आहे. केवळ हे स्त्रियांना न्याय देणारं बिल नाही तर या हिंदू समाजातल्या पुरुषांनाही न्याय देणारं बिल आहे. आणि हे संमत होत नव्हतं कारण त्यामध्ये अत्यंत महत्वाच्या लोकांचा त्यामध्ये विरोध होता आणि कदाचित सरदार वल्लभभाईंचाही सुद्धा विरोध होता. स्वतः काँग्रेसच्या अध्यक्षांचा विरोध होता. राजेंद्र प्रसाद त्याकरता अनुकूल नव्हते. म्हणजे जे मसुदा समितीचे आधीचे अध्यक्ष आणि नंतरचे राष्ट्रपती तेही अनुकूल नव्हते. आणि असं असताना आणि स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हे काही निवडून आलेले पंतप्रधान नव्हते आणि म्हणून त्यांनी जरा सबुरीचा सल्ला दिला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलाच. त्यानंतर 1952च्या 51च्या शेवटी आणि 52च्या सुरुवातीला ह्या निवडणुका झाल्या. ती पहिली आपली राष्ट्रीय निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या व्याख्यानांमध्ये सांगायचे की मी स्वतः हिंदू कोड बिल आणणार आहे, मला निवडून द्या. आणि थम्पिंग मेजॉरिटीने ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी या हिंदूच्या कोड बिलाचे 4 भाग केले आणि 4 टप्प्यांमध्ये हे बिल संमत करवून घेतले. मी स्वतः कायदा करण्याकरता प्रयत्न करणारा एक माणूस आहे. मला माहित आहे जोपर्यंत त्या राज्याचा मुख्यमंत्री प्रमुख त्या कायद्याकरता प्रत्यक्ष केवळ अनुकूल नव्हे आग्रही असत नाही तोपर्यंत साधं बिल सुद्धा संमत होऊ शकत नाही. तर एवढी मोठी राज्यघटना संमत होणं यासाठी स्वतः जर पंडित जवाहरलाल नेहरू अत्यंत आग्रही नसते तर या पद्धतीची राज्यघटना आपल्याला कधीच लाभली नसते. त्यामुळे या पद्धतीची जी राज्यघटना आहे ज्यामध्ये आपल्याला ही 4 मूल्य मिळाले, मानवी इतिहासाच्या जगातल्या इतिहासात पहिल्यांदा प्राप्त झाली आणि त्यातल्या त्यात भारतीयांना तर पहिल्यांदाच प्राप्त झाली. ती 4ही मूल्य संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातनं निर्माण झालेली आहे
त्यामध्ये इंग्रजी लोकशाही प्रक्रियेची जी वाटचाल ब्रिटनमध्ये सुरू होती त्याचाही अतिशय मोठा वाटा आहे. आणि ही सगळीच्या सगळी आपली मंडळी, मग पंडित जवाहरलाल नेहरू असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, हे सगळे तिथे शिकून आलेले होते. या सगळ्यांच्या प्रयत्नांचा तो सामूहिक परिपाक आहे, हेही दुसऱ्या बाजूने आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी आंबेडकरांना अतिशय मानणारा माणूस आहे. त्याचं कारण त्यांनी जे काही या देशाला आणि मला दिलेलं आहे ते अमूल्य आहे म्हणून. आणि मी गांधींनाही अतिशय प्रचंड मानतो. माझ्यासारख्या माणसांची मोठी पंचायत होते की आंबेडकर म्हटलं की गांधीबद्दल बोलता कामा नये, आणि गांधीबद्दल बोलताना आंबेडकरांबद्दल बोललं तर चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. मी किमान आता एवढीच विनंती करेन की किमान 2024 संपेपर्यंत ही घटना जोपर्यंत धोक्यात आहे, ती धोक्याच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत तरी कृपया हे गांधी आंबेडकर, गांधी आंबेडकर, गांधी वर्सेस आंबेडकर थांबवा. दोघांनी एकाच दिशेनं प्रवास केलेला आहे, एकाच दिशेनं वाटचाल केलेली आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, 1947 ते 2014 पर्यंत जी काही मूल्य आपण घटनेच्या माध्यमातून स्वीकारली ती आपल्या देशात कधी एस्टॅब्लिश झाली नाही. कायद्यात आली, पण प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर ती कधीच प्रस्थापित होऊ शकली नाही. पण त्या दिशेनं मात्र आपली वाटचाल सुरू होती. म्हणजे इव्हन इमर्जन्सी आली तरी या 4 मूल्यांच्या विरुद्ध कुठं पावलं उचललं गेली असं कधी घडलं नाही. ज्यावेळेस या देशामध्ये इमर्जन्सी आली त्यावेळेस लोकशाही धोक्यात आली. मी खरं म्हणजे विद्यार्थी होतो, MA ला शिकत होतो, पार्ट 1 झालेलं होतं, करिअर समोर होतं, आणि तरी इमर्जन्सीला विरोध केला आणि पुढचे 10 महिने जेलमध्ये गेलो. त्यामुळे माझी 2 वर्ष त्या शिक्षणातली वाया गेली. आणि तरीही मी म्हणतो की इमर्जन्सी आली तरी या 4 मूल्यांना कुठे नख लागेल या पद्धतीनं काही घडलेलं नव्हतं. स्वातंत्र्याचा संकोच झाला होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आली होती, पण उलट इमर्जन्सीमध्ये जे निर्णय घेतले गेले ते मात्र या 4 मूल्यांना प्रोत्साहन देणारे होते, त्यांची वाटचाल पुढे चालवणारे होते. आज मात्र त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं पावलं उचलली जात आहेत. ही जी पावलं आहेत त्याबद्दल आपण नंतर विचार करू. परंतु या देशामध्ये राज्यघटना निर्माण झाली, ही 4 मूल्ये एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झाला. प्रामुख्यानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्यानंतर ओबीसी यांना रिझर्वेशन शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये देण्यात आले. त्याचा प्रत्यक्ष परिणाम आज आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. माझे अनेक मित्र जे आयुष्यभर कदाचित कोणत्या तरी एखाद्या जनावराचं मांस कापत राहिले असते, गावकुसाबाहेर राहिले असते, ते आज मोठमोठ्या पदांवर आहे, अधिकार पदांवर आहे, अतिशय मोलाचं काम या समाजामध्ये निर्माण करत आहेत. हे बदललेलं चित्र आपल्याला स्पष्टता पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये तर ते अधिक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. त्याचं कारणही पुन्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांची प्रेरणा घेतली आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं संपूर्ण जीवन बदललं. नागपुरातल्याच 2 घटनांसोबत मी सुरुवात करू इच्छितो. 1920 सालची ही घटना आहे. 30 मे रोजी नागपूरमध्ये 1920 साली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज आणि त्यातले मधले एक वक्ता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वसाधारणतः असं मानलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा नागपूरमध्ये या निमित्तानं आले होते. याच साली काही महिन्यानंतर 25 डिसेंबरला जे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यामध्ये एक अंत्यच संमेलन होतं आणि त्यामध्ये गांधी, महात्मा गांधी यांचं भाषण झालेलं होतं. या बहिष्कृत परिषदेनंतर झालेल्या या अंत्यच संमेलनामध्ये त्यामधले काही वाक्य फक्त मी तुमच्या समोर वाचून दाखवू इच्छितो.
मैं खुद एक हिंदू हूं और मैं रूढ़िवादी होने का दावा करता हूं। मैं एक सनातनी हिंदू हूं। केवळ ते रूढीवादी हिंदू आहे असं नाही म्हणत आहे, तर मी सनातनी हिंदू आहे असंही म्हणतायत। छुआछूत की प्रथा एक पाप है और इसे खत्म किया जाना चाहिए। यह प्रथा एक शैतान वाद है, हिंदू धर्म पर एक कुठाराघात है। मैं इस पाप को मिटाना अपने कर्तव्य के रूप में देखता हूं। मैं खुद को हिंदू कहने में भी शर्म महसूस करता हूं और दुखी महसूस करता हूं। एका बाजूने स्वतःला म्हणतात मी सनातनी हिंदू आहे आणि दुसऱ्या बाजूने म्हणतात की मी स्वतःला हिंदू म्हणवताना सुद्धा मला लाज वाटते, मला शर्म वाटते आणि दुःख होतं। जाति के आधार पर भेदभाव करता है वह सनातनी हिंदू नहीं हो सकता। जो जातीच्या आधारावर भेदभाव करतो तो सनातनी हिंदू नाही होऊ शकत। हे 1920 सालचे महाराष्ट्र महात्मा गांधींच्या भाषणातला एक छोटासा उतारा आहे। अजून ते देशाचे नेता बनायचे होते, त्यांच्याकडे सर्वार्थानं काँग्रेसचं नेतृत्व यायचं होतं। त्याच्या आधी जे टिळकांच्या राज्यामध्ये चालत होतं तेही मी तुमच्या पुढ्यामध्ये थोड्या वेळानंतर मांडणार आहे। मी नेहमी असं म्हणत असतो की कदाचित काँग्रेसला जर गांधींसारखा नेता मिळाला नसता आणि टिळकांसारख्याच माणसाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढे काम करत राहिली असते आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकली असती का, याचाही आपण विचार केला पाहिजे। मित्रांनो, त्याचं खरं कारण असं आहे की या देशामध्ये महात्मा गांधींना हा प्रश्न विचारण्यात आला, त्याच ठिकाणी विचारण्यात आला की तुम्ही ज्या पद्धतीने हे मतं मांडता आहात छुआछूत बद्दल, अस्पृश्यतेबद्दल, हिंदू धर्माबद्दल, आमच्या धर्मग्रंथांमध्ये तर वेगळंच सांगितलेलं आहे, मनुस्मृतीमध्ये भगवद्गीतेमध्ये वेगळं सांगितलेलं आहे। त्यावर महात्मा गांधी असं म्हणतात की जरी गीतेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये नाव घेऊन बोलतात, भगवद्गीतेबद्दल बोलणं त्याही काळात आणि आजच्याही काळात किती कठीण आहे याचा तुम्ही अंदाज करू शकता, आणि ज्याला हिंदूचं नेतृत्व करायचंय आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय त्याच्याकरता किती कठीण असेल याचाही विचार तुम्ही करू शकता। आणि ते म्हणतात की भगवद्गीतेमध्ये आणि मनुस्मृतीमध्ये काही म्हटलं असलं किंवा इतर वेदांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये काही म्हटलं असलं तरी जे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही ते मी मान्य करणार नाही, ते मी स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्याच भाषणामध्ये ते जाहीररित्या लोकांच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या वेळी देतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली आपण हजारदा ते ऐकलेलं आहे। मी महात्मा फुल्यांपासून सुरुवात करतो। महात्मा फुल्यांनी पेशवाईतल्या पुण्याचं उदाहरण, त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे। पेशवाईमध्ये पुण्याच्या भर रस्त्यामधनं रणरणत्या उन्हामधनं जरी एखाद्या दलित माणसाला चालायचं असेल, ज्याला अतिशूद्र म्हटलं गेलं अशा माणसाला चालायचं असेल, तो जरी पायाची चप्पल निर्माण करत असेल तरी त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता। त्याने अनवाणी पायाने चाललं पाहिजे आणि अनवाणी पायाने चालत असताना त्याने मागे झाडू बांधला पाहिजे आणि गळ्यामध्ये मडकं बांधलं पाहिजे। या पद्धतीचा नियम त्या काळामध्ये पाळला जात होता। ही पेशवाई आली कुठून? शिवाजी महाराजांपासून। शिवाजी महाराज समतेचे पाईक, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच अस्पृश्यता बाळगली नाही, व्यक्तिगत आयुष्यात बाळगली नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत ज्यांनी एकत्र भोजन केलं, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलं, महार जातीच्या लोकांना सुद्धा सरदार बनवलं, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यामधनं निर्माण झालेली पेशवाई कुठे येऊन पोचलेली होती याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता। आणि हे आपल्या देशामधलं सत्य आहे, कारण ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तामध्ये, मनुस्मृतीमध्ये आणि गीतेमध्ये एक जो श्लोक आहे
तो आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहित आहे, त्याची आपल्याला नीट कल्पना आहे. ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झाले, बाहूंमधनं क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यांमधनं वैश्य निर्माण झाले आणि पायांमधनं शूद्र निर्माण झाले. आणि कलियुगामध्ये बाकीचे सगळेच्या सगळे वर्ण सस्पेंड झाले आणि फक्त दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र. हे केवळ मनुस्मृतीतली किंवा इतर ठिकाणची पुराणं सांगतात असं नाहीये. शाहू महाराजांचं 1899चा वेदोक्त प्रकरण जे झालं, त्यांना पहिल्यांदा एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की तुमचा जो पुजारी आहे, भटजी आहे, तो पुराणोक्त मंत्र म्हणतो, तुमच्या पुढ्यामध्ये वेदोक्त मंत्र म्हणत नाही. शाहू महाराज तर राजे होते, त्याच्या पदरी जो ब्राह्मण आहे, ज्याला ते नियमित पगार देतात, त्याला विचारलं की तू पुराणोक्त का म्हणतो, वेदोक्त का नाही म्हणत? तर त्यांनी शाहू महाराजांच्या तोंडावर उत्तर दिलं की तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, कारण तुम्ही शूद्र आहात. आणि तिथून हे वेदोक्त प्रकरण सुरू झालं. लोकमान्य टिळक त्यावेळेस अतिशय ऍक्टिव्ह होते. 1999 सालची गोष्ट सांगतोय. त्या काळामध्ये टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये एक अग्रलेख आहे, त्यामध्ये ते असं लिहितात की शिवाजीच्या काळामध्ये अपवाद म्हणून जरी शिवाजींना क्षत्रियत्व बहाल करण्यात आलं होतं, तरी त्यानंतर मात्र आता सगळेच्या सगळे एक ब्राह्मण वर्ण आणि बाकी सगळेच्या सगळे शूद्र आहेत. हे स्वतः टिळक लिहितात. जे काँग्रेसचे पुढारी आहेत, तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे आणि जे देशाच्या स्वातंत्र्यामधले अग्रणी पुढारी होते काँग्रेसचे, त्यांचं हे मत होतं. पुढे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये अस्पृश्यता कशी पाळली जात असे. बाबासाहेबांना शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसावं लागत असे. स्वतः शिक्षकाच्या टेबलावर एक छडी असायची आणि दुसरी मातीची ढेकळं असायचे, कारण शूद्र मुलाला जर मारायची गरज पडली, विशेषत्वानं अस्पृश्य मुलाला, तर छडीने मारलं तर विटाळ होईल, आणि म्हणून ढेकळं फेकून मारण्यासाठी ठेवलेलं असायचं. अर्थात ते ढेकूळ कधी फेकून मारण्याची गरज पडली नाही, भाग वेगळा. पण या पद्धतीच्या एका छुवाछूतच्या प्रसंगांमधनं, अस्पृश्यतेमधनं बाबासाहेब आंबेडकर जगत गेलेले आहेत. पुढे ते सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानांमध्ये नोकर म्हणून लागले, तिथेही त्यांना हा अनुभव घ्यावा लागला. नंतर परदेशामध्ये जाऊन PhD घेऊन आले, अधिक मोठ्या पदावर त्या ठिकाणी रुजू झाले, तरी त्यांचा चपराशी त्याच पद्धतीनं त्यांच्याशी वागायचा. मी बाबासाहेबांना खूप मोठं मानतो. त्यामध्ये एक कारण मी नेहमी देत असतो की इतका सातत्यानं, एवढा विद्वान असणारा माणूस, अमेरिकेमध्ये नोकरी करायचं ठरवलं असतं, ब्रिटनमध्ये नोकरी करायचं ठरवलं असतं, तर अतिशय मोठ्या पदावर ज्यांना सहजतेनं नोकरी मिळाली असती. मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते आत्मसन्मान, आणि या देशामध्ये सातत्यानं हा आत्मसन्मान पायदळी तुडवला जात असताना, वारंवार अस्पृश्य म्हणून अपमान होत असताना सुद्धा ते याच देशामध्ये राहिले आणि आपल्याच लोकांकरता लढत राहिले, आणि त्यांचे आपले लोक म्हणजे अख्खा भारत. म्हणून हा माणूस खऱ्या अर्थानं महामानव आहे. कारण स्वतःचा अपमान सहन करत करत, आत्मसन्मानासोबत या पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करत एखादं काम करणं हे सगळ्यात जगात कठीण असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन केलं. का केलं, त्याच्या मागची कारण काय आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला नीट माहित आहे. शिवाजी महाराजांसारखा पहिला क्रांतिकारक राजा, ज्याने रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जातीभेद कधी मानला नाही, इव्हन धर्मभेद कधी मानला नाही, माणसाला माणूस मानलं, माणसाला माणूस म्हणून सन्मान दिला, आणि अत्यंत गरीब शेतकऱ्याला शूर लढवय्या बनवलं. ते शिवाजी महाराज, त्यांचा शिवाजी राज्याभिषेक होत असताना शिवाजींचा, या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी तो राज्याभिषेक करायला तयारी दर्शवली नाही, उलट विरोध केला. म्हणून प्रचंड रक्कम मोजून त्यांना वाराणसीवरनं, काशीवरनं गागा भट्टाला बोलवावं लागलं. हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. त्यामुळे या देशामध्ये कशी परिस्थिती होती जाती व्यवस्थेची, समानतेची,
याची आपल्याला नीट कल्पना आहे आणि त्या आधारावर पहिल्यांदा आपल्याला ही सगळी समानता, सोशल समानता, सामाजिक समानता, आर्थिक समानता निर्माण व्हावी या दिशेनं आपण प्रयत्न करत जायचं आहे आणि राजकीय समानता ही पहिल्यांदा आपल्याला प्राप्त झाली. अनेक समाज सुधारकांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ते सहभागी झाले नाही. मग ते फुले असतील, आगरकर असतील, इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. कारण या सगळ्यांना भीती वाटायची की या देशाला जर स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्रज या देशामधनं निघून गेले तर या देशामध्ये शेटजीचं आणि भटजींचं राज्य आहे, प्रामुख्यानं ब्राह्मणांचं राज्य आहे. कारण मनुस्मृती म्हणजे ब्राह्मणी धर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच हा शब्द आहे. या देशामध्ये जी राज्यघटना आपण स्वीकारली ती राज्यघटना आणि त्यासोबत आलेली ही 4 मूल्य भारतीय कल्चरचा, भारतीय व्यवस्थेचा, 2000 वर्षाच्या इतिहासाचा कधीच भाग नव्हता. त्याच्याही विपरीत राज्यघटना. या देशामध्ये कधीच समानता नव्हती. सामाजिक तर नव्हती, आर्थिक सुद्धा नव्हती आणि राजकीय सुद्धा नव्हती. या देशामध्ये कधीच स्वतंत्रता नव्हती. तुम्ही म्हणाल नाही हो, खूप स्वतंत्रता होती, खूप चर्चा चालायची. बरोबर आहे, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आपापली मतं मांडायची, पण ते जन्मानं केवळ ब्राह्मण होते. इतरांना हा अधिकार नव्हता. कारण इतरांना वेद वाचण्याचा आणि अभ्यास करण्याचाच अधिकार नव्हता. त्यामुळे या देशामध्ये स्वतंत्रताही नव्हती. बंधुता होती का? आपल्याला म्हणता येईल की काही अंशी होती. पण ती बंधुता कशी होती? ती बंधुता श्रेष्ठ आणि कनिष्ठ माणसामधली होती तशी होती. म्हणजे एक माणूस जो जातीने श्रेष्ठ आहे, दुसऱ्या जातीने कनिष्ठ असणाऱ्या माणसासोबत चांगला वागतो, पण त्याला स्वतःच्या घराच्या उंबरठ्याच्या आत येऊ देत नाही, त्याला कोणाला स्पर्श केलेला चालत नाही, पण त्याला काका म्हणतो, मामा म्हणतो, आजोबा म्हणतो, मामी म्हणतो. या पद्धतीची बंधुता जर बंधुता आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर काही अंशी भारतामध्ये होती असं म्हणता येईल, पण याला मी बंधुता मानत नाही. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलंच आहे, जो उल्लेख मगाच्या उद्घाटकांनी आदल्या दिवशीचं भाषण तुम्ही ऐकलं का असा केला, त्यामध्ये स्पष्टता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे 4ही मूल्य एकत्र आल्याशिवाय कोणतंच यातलं एक मूल्य स्वतंत्र टिकू शकत नाही. बंधुता नसेल तर समतेला काही अर्थ नाही आणि समता नसेल तर बंधुता कधी निर्माणच होऊ शकत नाही आणि स्वातंत्र्यालाही काही अर्थ उरत नाही. नाहीतर ते स्वातंत्र्य इतरांना शोषण करण्याचा अधिकार या अर्थानं निर्माण होईल. तर मित्रांनो, ही आपल्या देशामधली ही परिस्थिती असताना आपण आता वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाकडे येतो आहोत. ज्या इंदिरा गांधींनी या देशामध्ये इमर्जन्सी आणली, माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जेलमध्ये जावं लागलं, त्याच काळामध्ये 1976 साली इंदिरा गांधींनी जे काही घटनेमध्ये बदल केले त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा बदल केला. 51AH या कलमाखाली ज्या ड्युटीज सांगितल्या त्यामध्ये 4 महत्वाच्या ड्युटीज त्यांनी सांगितल्या. 51AH मध्ये सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन, स्पिरिट ऑफ एन्क्वायरी चिकित्सक प्रवृत्ती, रिफॉर्म सुधारणा आणि ह्युमॅनिटी मानव. सुरुवातीला जेव्हा ही मूल्य जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला की सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन सोबत स्पिरिट ऑफ एन्क्वायरी बरोबर आहे. कारण चिकित्सक प्रवृत्ती, प्लीज आवाज नको तिकडे, चिकित्सक प्रवृत्ती निर्माण झाल्याशिवाय सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं शक्य नाहीये, हे बरोबर आहे. पण ही सुधारणा का सोबत जोडली? याच्या रिफॉर्म जोडता जोडता त्याच्यासोबत ह्युमॅनिटी का जोडली? हा प्रश्न मला खूप पडला होता आणि त्या प्रश्नाचा उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि मला जे उत्तर मिळालं तेही मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. त्याचं कारण आहे मित्रांनो, या देशामध्ये जसं ही 4 मूल्य आपल्याकरता अत्यंत नवी आहेत, त्याच पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा या देशामध्ये अत्यंत नवा आहे. जुन्या काळी फार विज्ञान विकसित होतं वगैरे वगैरे, त्याचा आपण घेणारच आहोत आढावा.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपले संस्कार हे परस्पर विरुद्ध आहे. आपल्या मेंदूमध्ये दोन प्रकारची विचार करण्याची क्षमता आहे. आपल्या मेंदूमधला जो राईट हेमिस्फिअर आहे ते आपल्याला जे सांगितलं जातं ते जसंच्या तसं स्वीकार, ज्याला आपण बाबा वाक्यम प्रमाणम म्हणतो त्या पद्धतीने. हा राईट हेमिस्फिअर आपल्या इमोशनचं पण केंद्र आहे. कल्पना करण्याचं, वेगवेगळ्या कला निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या राईट हेमिस्फिअर मध्ये आहे. पण आपला जो लेफ्ट हेमिस्फिअर आहे, डावा भाग आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं रिझनिंग करण्याची क्षमता आहे, लॉजिक करण्याची क्षमता आहे, सिंथेसिस करण्याची क्षमता आहे, मॅथमॅटिक्स करण्याची क्षमता आहे. आणि या प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेतनच माणसाची संपूर्ण प्रगती झालेली आहे. इतर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक आहे? 2 लाख वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण होमोसेपियन्स या नावाने ओळखले जात होतो, किंवा आपण आता नाव दिलं त्यांना, आज जे आपण आहोत ते होमोसेपियन्स आहोत. 2 लाख वर्ष किमान आपला इतिहास आहे होमोसेपियन्स असण्यात. या काळामध्ये जो माणूस पृथ्वीवर वावरत होता त्याच्याजवळ हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं, वाघासारखे ताकदवान पंजे नव्हते, फक्त विचार करण्याची क्षमता होती. भाषा सुद्धा त्याच्याजवळ नव्हती. हा दुबळा असलेला प्राणी, याला सामूहिक कृती करावी लागत होती. प्राण्यांपासून संरक्षण करायचं असेल तरी, शिकार करायची असेल तरी. आणि म्हणून ही सामूहिक कृती करण्यासाठी मदतरूप ठरते. म्हणून माणसामध्ये जी आवाज करण्याची क्षमता आहे त्यातनं त्याने भाषा विकसित केली. भाषा विकसित केल्यामुळे त्याची विचार करण्याची क्षमता वाढली. त्याची विचार करण्याची क्षमता वाढली आणि म्हणून तो अधिक प्रगती करू लागला. त्याच्याजवळ प्रचंड ताकदवान पंजे नाहीयेत, म्हणून त्यांनी एक काडी घेतली. त्या काडीला अणुकुचीदार दगड बांधला आणि आपल्या हाताची शक्ती भाल्याच्या माध्यमातून वाढवली. डोळ्यांची शक्ती नाही तर त्याने वाळूमधनं काच मिळवली, त्या काचेमधनं दुर्बीण बनवले आणि त्यांनी डोळ्याची शक्ती वाढवली. या पद्धतीनं या निसर्गामध्ये जे आहे त्याचा वापर करून माणसानं आपल्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेमधनं हे जे रिझनिंग करण्याची आणि लॉजिक करण्याची त्याची क्षमता आहे त्या माध्यमातून ही संपूर्ण मानवजातीची प्रगती झालेली आहे. आणि असं असताना आपल्या देशामध्ये संस्कार काय केला जातो? लहानपणापासून तुम्हाला मला सांगितलं जातं, आपण कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलो तरी जे तुम्हाला सांगितलं जातं ते ऐका. बुद्ध म्हणतो ते ऐका. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ते प्रचंड विद्वान होते, ते म्हणतात ते ऐका. वेद म्हणतात ते ऐका. गुरुजी म्हणतात ते ऐका. कोणीतरी मोठा माणूस सांगतो ते जसोच्या तसं स्वीकारा. या देशामध्ये वेद नाकारणं म्हणजे नास्तिक मानलं जात असे त्या काळामध्ये. त्याही परंपरा होत्या, पण त्या परंपरा पुढे टिकू देण्यात आल्या नाही, त्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळं लहानपणापासून तुमच्या माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे तर मोक्ष मिळवणं. आणि मोक्ष कुणाला प्राप्त होतो तर जो श्रद्धा ठेवतो, जो खऱ्या अर्थानं शंका कुशंका करत बसत नाही, मोठ्यांनी सांगितलं ते निमूटपणे ऐकतो, गुरुची आज्ञा निमूटपणे पाळतो, त्याच माणसाला मोक्ष प्राप्त होतो, त्याच माणसाला देवप्राप्ती होते. आणि मानवी जीवनाचा हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या देशामध्ये लहानपणापासून तुम्हाला मला लॉजिकच वापरायचं नाही, तर्कच करायचा नाही, प्रश्नच विचारायचा नाही, हे शिकवलं जातं आणि तो आपल्या संस्काराचा भाग बनवला जातो. आता याची नीट कल्पना पंडित जवाहरलाल नेहरूंना होती की नाही? होती. पण त्यांच्यापुढे चॅलेंजेसच इतके मोठे होते की मला वाटतं नेहमी की एक महत्वाचा मुद्दा ते विसरून गेले की या देशामध्ये घराघरामधनं या पद्धतीचा संस्कार होतो जो विज्ञान विरोधी आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विरोधी आहे. त्यामुळं किमान शाळांच्या माध्यमातून तरी हा संस्कार व्हावा याकरता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारा अभ्यासक्रम शाळांमधून यायला हवा होता. आणि तिथे आपले पंडित जवाहरलाल नेहरू राहिले.
त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून ते राहून गेलं की काय माहित नाही, कारण ते स्वतः तर आपल्या आयुष्यामध्ये अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे होते. ज्यावेळेस सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला राजेंद्र प्रसाद जात होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्याच्या प्रमुखानं म्हणजे देशाच्या प्रमुखानं त्याकरता जाऊ नये, इतका आग्रह बाळगणारे ते होते. त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एकाही अंधश्रद्धेचं समर्थन करणारं काहीही दिसणार नाही, आणि तरीही आपल्या शिक्षणामध्ये ते आलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशामधला अतिशय मोठा सायंटिस्ट अब्दुलजी कलाम देशाचे राष्ट्रपती बनतात, आणि राष्ट्रपती बनल्यावर पहिलं काम काय करतात तर सत्यसाईबाबांच्या पुट्टपार्थीला जाऊन त्यांच्या पायाचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. जो जादूगारासारखे प्रयोग करतो, जे आयुष्यभर मी 41 वर्ष करून दाखवत आलेलो आहे. हे आपल्या देशामधलं चित्र आहे. या देशामधला डॉक्टर आणि सर्जन अतिशय उत्तम सर्जन असतो, अतिशय उत्तम सर्जरी करतो, पण त्याच्या सर्जरीच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर गणपतीचं चित्र लागलेलं असतं. मला प्रश्न असा पडतो की याला शरीराची पूर्ण अॅनाटॉमी माहित आहे, हत्तीची अॅनाटॉमी पण याला माहित आहे. दोघांची अॅनाटॉमी माहित असताना माणसाच्या धडावर हत्तीचं डोकं बसू शकतं, हा जर याचा विश्वास आहे, हा जर श्रद्धा आहे, तर हा माणूस कसा ऑपरेशन करू शकेल? पण तो आपल्या ऑपरेशनच्या क्षेत्रामध्ये अतिशय तज्ञ असतो, तिथे काही गडबड करत नाही. हे जे चित्र आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं, आपल्या देशातला इंजिनियर अतिशय मेरिटमध्ये पास झालेला, दुसऱ्या बाजूने प्रचंड अंधश्रद्धा असते. म्हणाल तुम्ही हा विरोधाभास सांगण्याचा प्रयत्न का करता? त्याचं कारण असं आहे की अंधश्रद्धा दूर करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणं. आणि जोपर्यंत या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये राज्यघटना टिकूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ही चारही मूल्य अत्यंत नवी आहे, समानतेवर आधारित आहे. जर या देशामधला माणूस कर्मविपाक सिद्धांत मानत असेल, बाबा रे तू ब्राह्मण जातीमध्ये जन्माला का आला? कारण गेल्या जन्मामध्ये पुण्य केलं होतं म्हणून. बाबा रे तू शूद्र जातीमध्ये जन्माला का आला? कारण गेल्या जन्मामध्ये पाप केलेलं होतं म्हणून. मग या जन्मात काय करायला हवं? ब्राह्मणांची सेवा करायला हवी. उत्तम जर ब्राह्मणांची सेवा केली तर कदाचित पुढचा जन्म ब्राह्मणांचा मिळेल. यामध्येच आमची संपूर्ण हजारो वर्ष निघून गेलेली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अब्राहम लिंकनांचं एक वाक्य फार वापरायचे, गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आपल्या देशामध्ये किमान 2000 वर्षामध्ये कोणतंही मोठं बंड झालं नाही. सुधारण्याचे प्रयत्न डेफिनेटली झाले, अगदी संत ज्ञानेश्वर नामदेवांपासून प्रयत्न झाले गाडगे महाराजांपर्यंत. शिवाजी महाराजांचाही तो एक प्रयत्नांचा भाग होता. पण अतिशय मोठं बंड कधीही इंग्रजांचं शासन होण्याच्या आधी झालं नाही. आणि म्हणायचंच झालं तर आपल्याला सगळ्यात मोठं बंड म्हणजे ही राज्यघटना आहे, अलीकडच्या काळातली ही घटना आहे. का नाही झालं? कारण आपलं विचार करण्याची क्षमताच या कर्मविपाक सिद्धांतानं फार नाहीशी करून टाकलेली होती की बाबा रे माझ्या वाट्याला जे काही आलं ते जर माझं पापच असेल, माझं प्राक्तन असेल, माझं नशीब असेल, तर जे आहे ते मला भोगायचंच आहे, हे जर मनामध्ये पक्क असेल तर आपण कशाला प्रयत्न करणार? आणि म्हणून या देशामध्ये 2000 वर्षपर्यंत या पद्धतीची अमानुष प्रक्रिया, उच्च नीचता आणि अस्पृश्यता चालत राहिली. हाही दुसरा भाग आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावा लागेल. आता मित्रांनो, मी आताच्या सरकारकडे, काँग्रेस सरकारमध्ये लोक अंधश्रद्धा नव्हते का? होते, आहेत. माझा स्वतःचा अनुभव सांगून मी पुढे जातो. जादूटोणा विरोधी कायदा करताना मी 2005 पासून सरकारशी सारखा धडका मारतो आहे. विलासराव देशमुख सत्यसाईबाबांचे परमभक्त जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमध्ये दुसरं कलम आहे, चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्यापासून आर्थिक प्राप्ती करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिन्यांपासून तर 7 वर्षांपर्यंतची आहे. रामदास कदम त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. आमच्या मीटिंगमध्ये त्यांनी प्रश्न विचारला विलासरावांना, तुम्ही कालच जाऊन आला पुट्टपार्थीला, महाराष्ट्र सरकारचं हेलिकॉप्टर घेऊन गेला होता. अहो हा कायदा झाला तर उद्या जातील ना आतमध्ये तुमचे सत्यसाई बाबा,
विलासरावांनी काय उत्तर दिलं असं? ओ रामदासजी, शिवसेनेनी समर्थन तर द्या, आपण आधी कायदा करू, मग पाहू कोण जातो कोण नाही. आणि विलासराव देशमुखांनी या सत्यसाई बाबांच्या परमभक्ताने 2005 मध्ये विधानसभेमध्ये नागपूरच्याच अधिवेशनामध्ये 16 डिसेंबर 2005 हा कायदा संमत करून घेतला होता. पुढे तो रेंगाळत राहिला, का राहिला मी सांगत बसत नाही, तो ही जागा पण नव्हे. 2013 मध्ये हा कायदा संमत झाला. त्याच्यावर सही कोणाची आहे? शिवाजीराव मोघे यांची. शिवाजीराव मोघे सत्यसाई बाबांचे परमभक्त. आमच्या दोघांचं रिलेशन फार चांगलं आहे. मी 1982 साली ही चळवळ सुरू केली. मी यवतमाळचा, तेही यवतमाळचे. मी 82 सालापासून सत्यसाई बाबा कसे बदमाश आहेत हे जाहीररित्या बोलत आलेलो आहे, त्यांचे चमत्कार करून दाखवत आलेलो आहे. आणि शिवाजीराव मोघे जाहीररित्या सत्यसाई बाबांची पूजा करत आलेले आहेत. ते जेव्हा सामाजिक न्याय मंत्री बनले तेव्हा त्यांच्या प्रमुख दालनामध्ये सत्यसाई बाबांचा एवढा मोठा फोटो लागलेला होता. अशोकराव चव्हाण सुद्धा सत्यसाई बाबांचे भक्त, शंकरराव चव्हाण सुद्धा सत्यसाई बाबांचे भक्त, पण त्यांच्या दालनामध्ये कटआउट नव्हता. शिवाजीराव मोघेंच्या दालनामध्ये होता. म्हणजे माझी आणि त्यांची कसरत कशी असेल याचा तुम्ही विचार करा. पण आमचं जुळलं. आणि जेव्हा हा कायदा संमत करून घ्यायला वेळ आली त्यावेळेस ते अडून बसले, हा कायदा संमतच झाला पाहिजे. हे खरं आहे की बाकीच्यांचं सहकार्य उत्तम मिळालं. पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, सगळे अतिशय आग्रही होते. आणि यांच्या आग्रही असण्यामुळं आणि स्वतः शिवाजीराव मोघे अडून राहिल्यामुळेच हा कायदा झाला. विधानसभेमध्ये हा कायदा संमत झाला. विधान परिषदेमध्ये संमत व्हायचा होता. मी 2013 ची गोष्ट सांगतोय. आणि रोज एक एक कॅबिनेट मंत्री त्यांच्या कारमध्ये बसायचा आणि त्यांना सांगायचं, झालं ना आता, आपण जगाला दाखवलं ना कायदा केला म्हणून, आता विधान परिषदेमध्ये संमत करून घेऊ नका, नाही तर आपण निवडणुकीमध्ये पडू. आणि तरीही अतिशय आग्रहानं शिवाजीराव मोघेंनी हा कायदा संमत करून घेण्यासाठी अडून राहिले. आणि म्हणून 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत झाला. हे काँग्रेसवाले स्वतःच्या जीवनात अंधश्रद्धा असून सुद्धा अंधश्रद्धांचं राजकारण करत नव्हते, अंधश्रद्धांचं उघड समर्थन करण्याच्या भानगडीत पडत नव्हते. 41 सालापासून आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा तक्रारी केल्या आणि कायद्यामध्ये बसणाऱ्या तक्रारी होत्या त्यावेळेस काँग्रेस सरकारमधल्या सगळ्या पोलिसांनी ऍक्शन्स घेतलेल्या आहेत आणि त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. 2014-15 मध्ये महाराष्ट्र सरकार बदललं. माझ्याच मित्राचा मुलगा, कारण मी जेलमधनं सुटल्यानंतर नागपुरात पुढच्या शिक्षणाकरता आलो त्यावेळेस गंगाधरराव फडणवीसांसोबत माझी फार चांगली मैत्री झाली. उमेश बाबू चौबे आमचे सहकारी आणि ते अतिशय जवळचे मित्र होते. मी त्यांचा मित्र झालो. ते मला बरोबरीच्या नात्यानं वागवायचे. त्यामुळे त्यांचा मुलगा जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तेव्हा मला मनापासून आनंद झाला. किती म्हटलं तरी विचार वेगळे असले तरी मित्राचा मुलगा असं मला वाटत होतं. साहेब त्यांच्या राज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा कागद बनला. एवढंच नव्हे, अलीकडचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा धीरेंद्र कृष्ण महाराज जेव्हा प्रत्यक्ष नागपूरमध्ये आला त्याने जादूटोण्याविरोधी कायद्याचं वारंवार उल्लंघन केलं. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्राचा कायदा आहे, त्याचंही उल्लंघन केलं. मी स्वतः जादूटोणा विरोधी कायदा जो आहे त्याच्या समितीचा सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात. आणि जेव्हापासून हा कायदा झाला आणि कमिटी बनली तेव्हापासून आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग मी केलेलं आहे. आणि मी स्वतः सांगतोय, लेखी देतोय, लेटर हेडवर देतोय की कायदा कुठे कुठे लागू होतो. आणि आपल्या नागपूरचे पोलीस कमिशनर जाहीररित्या सांगतात की कायदा लागूच होत नाही. बरं, बोलताना ते म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द पूर्ण कायद्यामध्ये कुठेच नाहीये. अंधविश्वास हा शब्द सुद्धा नाहीये. आणि वरून म्हणतात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाही, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टची प्रत मी स्वतः त्यांच्या हातामध्ये सोपवलेली आहे. जो आयपीएस अधिकारी, हे आयपीएस अधिकारी आहे कमिशनर, असं बोलतात म्हणजे त्यांनी किती या कायद्याचा अभ्यास करून या पद्धतीची ऍक्शन न घ्यायचं ठरवलं असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता. हा अनुभव मी पहिल्यांदा घेतला
काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये असा अनुभव मला कधी आला नव्हता. काँग्रेसवाले अंधश्रद्धा असतात, बाबांच्या पायावर डोकं ठेवायला जातात, पण त्याच बाबांवर आम्ही ऍक्शन घ्यायला लागल्यानंतर यांचा कधीही पोलीस अधिकाऱ्यांना फोन जात नाही की ऍक्शन घेऊ नका म्हणून. एकदाच झालं होतं तर मी त्यांच्याच विरुद्ध आंदोलन करतो असं म्हटल्यानंतर त्यांनी ताबडतोब स्वतःच फोन केला आणि पोलिसांना ऍक्शन घ्यायला लावली. फक्त एक अपवाद होता, तोही अमरावतीच्या तसरेंचा होता. ते उपाध्यक्ष होते विधानसभेचे. सांगण्याचं तात्पर्य असं, आपल्या नागपूरमध्ये अतिशय महत्वाचा एक कार्यक्रम झाला, त्याला म्हणतो आपण इंडियन सायन्स काँग्रेस भरली होती. तिथे 2 प्रसंग फक्त मी सांगून पुढे जातो. मी ती मोठ्या इमानदारीनं अटेंड केली, जमेल तेवढे सेशन्स अटेंड केले. तेवढ्याकरता आम्ही मुंबईवरनं इतके दिवस राहायला आलो आणि म्हणूनच तो धीरेंद्र कृष्ण महाराजांना मला हातही लावावा लागला, कारण मी नागपुरात होतो आणि त्याचं आगमन इथे झालेलं होतं. आणि नागपूरचं हे वैशिष्ट्य होतं की अशा बाबांना हाकलून लावणं, पोलखोल शहर म्हणूनच नागपूरची प्रसिद्धी आपण निर्माण केलेली आहे. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये कॅन्सरनी माणूस मरू नये म्हणून काय काय करावं असं एक तिथला मोठा डॉक्टर सांगतो आणि शेवटी म्हणतो, आखिर में नसीब में होता है वही होता है. अरे बाबा, बर नसीब में होता है वही होता है तो इतना सब कुछ बोलते क्यों? ये करो वो करो वो करो वो करो, करने की क्या आवश्यकता है? एक गृहस्थ सांगत होते की आमचं वैद्यकीय ज्ञान किती प्रगत होतं. आज डायबिटीस शोधायचा म्हणजे रक्त काढा, ते लॅब मध्ये पाठवा, मग लॅब मध्ये गेल्यानंतर शुगरचं पर्सेंटेज काढा. बापरे, एवढ्या भानगडी करा. त्याच्यापेक्षा आमच्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे, लघवी केली का, मुंगळे लागले का डायबिटीस. हा एक आफ्रिकन पोरगा जो सायंटिस्ट होता, तो भरायला, तो म्हणाला, मेरे ज्ञान के अनुसार, इंग्रजीत बोलत होता, मेरे ज्ञान के अनुसार माणूस जेव्हा लघवी करतो तेव्हा त्यातनं ग्लुकोज बाहेर येते आणि ग्लुकोजला मुंगळे लागत नाहीत. त्याच्यावर त्यांच्याजवळ उत्तर नव्हतं. एवढंच नव्हे तर या सायन्स काँग्रेसमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या. बरं, रांगोळ्या का काढल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याचं साधं उत्तर होतं की लोकांना प्रसन्न वाटावं, मनाला प्रसन्न वाटावं, आपली परंपरा आहे म्हणून मी रांगोळ्या काढल्या. तर आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नी असं उत्तर देतात, दुष्ट शक्तींचा शिरकाव या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये होऊ नये म्हणून आम्ही रांगोळ्या काढल्या. इंडियन सायन्स काँग्रेस भारत सरकारने आयोजित केले आणि दुष्ट शक्तींचा प्रवेश होऊ नये म्हणून त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या. शेवटचा समारोप वुमन एम्पॉवरमेंट ही याची थीम होती, महिला सशक्तीकरण, आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं. पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही हळदी कुंकू कसं लावता, हे काय वुमन एम्पॉवरमेंट आहे का? उत्तर देण्यात आलं, हो, ही आमची संस्कृती आहे, आम्ही तर सगळ्यांनाच हळदी कुंकू लावतो, विधवांना सुद्धा लावतो. मग ही क्रांती नाही काय? मग पुरुषांना पण लावा ना, अधिक क्रांती करा ना, कारण समता तर हे घटनेचं तत्व आहे. म्हणजे आपण काय करतो, कसं करतो याचा काही धरबंध नाही. धीरेंद्र कृष्ण महाराजांची काही वाक्य मला तुम्हाला छानपैकी ऐकवायची आहेत. फार मस्त वाक्य आहेत म्हणून. तो म्हणतो, सुभाष बाबू कहते थे, धीरेंद्र कृष्ण महाराज, सुभाष बाबू म्हणजे आपले सुभाषचंद्र बोस. सुभाष बाबू कहते थे, हमें आप खून दो, हम आपको आजादी देंगे. आणि धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात, आप मेरा साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. हा हिंदू राष्ट्र कोण देणार आहे? त्याचा एक व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक दलित माणूस त्याच्या पाया पडायला आला. हा त्या व्हिडिओमध्ये असे हात करत, मुझे छुओ मत, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. या पद्धतीचं हिंदू राष्ट्र हे आणणार आहे. आणि यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपी वाले हिंडतायत, गावोगाव हिंडतायत. आता औरंगाबाद मध्ये होते आणि आमचे आत्ताचे आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री तिथे पायावर डोकं ठेवायला जात आहे. त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे, व्हिडिओ मधलंच आहे, अमीर आदमी हो तो सब दे सकते हो, हम सब पचा लेंगे. धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात, हम जात से ब्राह्मण है, ब्राह्मण का धर्म है दान लेना, दान देना, यज्ञ करना, यज्ञ कराना, वेद पढ़ना, वेद पढ़ाना.
तुम अपना मकान, फ्लैट, बंगला, घोड़ा, गाड़ी, अमीर आदमी हो तो हमें दे सकते हो, हम सब पचा लेंगे। जाहीररित्या म्हणतोय की तू आप अपना बंगला दो, गाड़ी दो, घोड़ा दो, सब कुछ दे दो, क्योंकि हम ब्राह्मण है। हा का म्हणतोय? याची चूक आहे का? आता मनुस्मृतीमधली अनेक वाक्य वाचण्याच्या लायकीची आहेत, पण मी मुद्दाम एक बाजू, मनुस्मृतीमध्ये एक श्लोक असा आहे, राजा बड़ी बड़ी दक्षिणाओं वाले अनेक यज्ञ करे और धर्म के लिए ब्राह्मणों को स्त्री, पहिलं वाक्य, गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ तथा धन दे, धन भी दे और भोग साधक पदार्थ दे और स्त्री भी दे। म्हणजे राजाचं काम काय आहे? ब्राह्मणांना स्त्री देणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देणं। तो फक्त त्याचं रिपिटेशन करतोय, यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे या देशामध्ये आणि म्हणून या पद्धतीचं ते बोलत आहे। बीजेपीचा हा अजेंडा आहे असं आपण का म्हणतो? हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं राज्य। हिंदू राष्ट्र घटनेची ही चार मूल्य उखडल्याशिवाय येऊ शकत नाही, कारण हिंदू राष्ट्र म्हणजे जाती व्यवस्थेचं राष्ट्र, स्पृश्य अस्पृश्याचं राज्य, त्याच्याशिवाय स्वतंत्र हिंदू धर्माला किमान यांच्या लेखी अर्थ नाही। कारण महात्मा गांधींनी आणि स्वामी विवेकानंदांनी केलेली सनातन धर्माची व्याख्याच यांना मान्य नाही। स्वामी विवेकानंद म्हणतात की सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालणारा आमचा धर्म आहे, सगळ्या धर्मांची आम्ही समान प्रतिष्ठा करतो, समान सन्मान करतो, आणि रात्रंदिवस मुस्लिम मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत बसतात। तर यांना विवेकानंदांची व्याख्या मान्य नाही आणि महात्मा गांधींची व्याख्या मान्य नाही। बीजेपी किती चपकलपणे आपला अजेंडा पेरता आहे, त्याची सुरुवात आज नाही झाली, 2002 सालीच झाली। 2002 साली ज्योतिष शास्त्र हे शास्त्र म्हणून विद्यापीठांमध्ये विराजमान झालं। आमचे अंधश्रद्धा शिरोमणी श्रीकांत जिचकार यांचं एक विद्यापीठ आहे, तिथे आधीपासून ते सुरू होतं, पण ते अधिकृत विद्यापीठ नव्हतं, प्रतिष्ठित विद्यापीठ नव्हतं। जेव्हा 2002 साली नागपूर विद्यापीठाने निर्णय घेतला की हा बीएचा अभ्यासक्रम आणि एमएचा अभ्यासक्रम जो आहे ज्योतिषशास्त्राचा तो आपल्या विद्यापीठात सुरू करायचा, त्यावेळेस आपण संपूर्ण विदर्भामध्ये 45 कार्यक्रम घेतले, जाहीररित्या आव्हान टाकलं, नावं घेऊन घेऊन आव्हानं टाकली की ज्योतिषशास्त्र हे सिद्ध करा आणि नंतरचा अभ्यासक्रम आणा, आणि म्हणून नागपूर विद्यापीठामध्ये तो अभ्यासक्रम आला नाही, नाहीतर तेव्हाच तो आपल्या भूखंडीमध्ये बसला असता। ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास म्हणजे नशिबावरचा विश्वास। अरे नशीब आधी ठरलं असेल तर ज्योतिष सांगता येईल ना, नशीब जर आधी ठरलेलंच नसेल तर ज्योतिष कसं सांगता येईल? ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास म्हणजे नशिबावरचा विश्वास, नशिबावरचा विश्वास म्हणजेच मनुस्मृतीवरचा विश्वास। ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झाले, पायांमधनं शूद्र निर्माण झाले, त्याशिवाय ते एस्टॅब्लिश होऊ शकत नाही, लोक त्यावर विसंबून राहू शकत नाही, त्यावर विश्वास ठेवू शकत नाही। मित्रांनो, आपण तो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आणून पडला, किमान महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू झाला नाही, पण आता पुन्हा सुरू होणारच नाही मी याची गॅरंटी नाही देऊ शकत। कारण आता आम्ही कितीही उड्या मारल्या आणि काही केल्या तरी सरकार इतकं बेशरम झालेलं आहे की शर्म नावाची काही गोष्टच उरलेली नाही। काँग्रेसच्या सरकारला लाज असायची, जनतेपुढे आपलं काय हसं होईल याची काळजी असायची, यांना कसलीच काही काळजी नाही। कारण मला माहित आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्राचं राज्य कसं काय बदलत गेलं, काय झालं, सत्ता परिवर्तन कसं झालं, त्याबद्दल मी बोलणार नाही। एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामधनं 9वी-10वीच्या पुस्तकांमधनं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकला। का काढून टाकला? 19 जानेवारी 2022 ला मनुष्य विकासबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह असं म्हणाले, डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे, आमच्या पूर्वजांनी वानराचे मनुष्यात रूपांतर झाले असे कुठेही नमूद केले नाही आणि म्हणून ते खरं नाही, आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये बदल करून ते काढून टाकण्याची गरज आहे, आणि ते आता प्रत्यक्षात अंमलात आलेला आहे।
कारण हे मनुष्यबळ विकास मंत्री म्हणजे शिक्षण मंत्रीच होते केंद्रामध्ये. काय काढून टाकलं? कारण हे काढून टाकल्याशिवाय ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झाले आणि पायामधनं शूद्र निर्माण झाले, कोण एक्सेप्ट करणार? कारण डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगतो की माणसामध्ये कशी उत्क्रांती होत गेली, प्राण्यांपासून माणूस कसा निर्माण झाला, हे जर एक्सेप्ट करायचं असेल तर हे ब्रह्ममुख वगैरे तर चालणार नाही. मोदींची काही मुक्ताफळं आहेत, इंटरेस्टिंग आहेत. कर्ण आईच्या गर्भाशयातून जन्मला, कर्ण आईच्या गर्भातून जन्मला नव्हता. आता हे ज्ञान त्यांनी कुठून आणलं मला माहित नाही. माझा रामायणाचा आणि महाभारताचा अतिशय चांगला अभ्यास आहे की काही मी अतिशय विस्ताराने या कथा पोरांना सांगायचो. कर्ण आईच्या गर्भातून जन्मला नव्हता याचा अर्थ त्यावेळेस जेनेटिक सायन्स होते असं कोण म्हणतंय? मोदी. तारीख आहे 28 ऑक्टोबर 2014. आता तुम्हाला मला सगळ्यांनाही महाभारतातली कथा माहिती आहे की ज्यावेळेस युद्ध सुरू असतं, शेवटच्या दिवशी कुंती जिने पुराला जन्म दिलेला आहे आणि ते पोरग योग्यरित्या जन्माला आलेला आहे, नेहमीच्याच मार्गाने जन्माला आलेला आहे, म्हणून तिने सोडून दिलं होतं नदीच्या पात्रामध्ये आणि ते एका सूताला सापडलं म्हणून सूतपत्र कर्ण झाला. ही सगळी कथा आपल्याला माहिती. जर असा टेस्ट ट्यूब बेबी वगैरे प्रकार त्या काळामध्ये असता तर कुंतीला ते सोडून द्यायची काय गरज होती? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ती भेटायला जाते आणि त्याला सांगते की तू माझा पुत्र आहे. त्यावेळेस कर्ण म्हणतो आता वेळ निघून गेलेली आहे, मी शपथ घेतलेली आहे, पण मी एकाच पांडवाला मारेन, अर्जुनाला. तुझे 5 पुत्र शिल्लक राहतील. अर्जुनाला मी मारलं तरी आम्ही 5 शिल्लक राहू आणि त्याने मला मारलं तरी आम्ही 5 शिल्लक राहू. ही सगळी कथा आपल्याला माहित आहे. जर टेस्ट ट्यूब मधनं निर्माण झाले असते तर मुळातच कुंतीला कर्णाला नाकारण्याची काय गरज होती? आणि हे टेस्ट ट्यूब यांना कळतं की नाही मलाच डाऊट आहे. अरे टेस्ट ट्यूब साठी काय लागतं? टेस्ट ट्यूब गर्भात तयार होत असते, बाहेर नाही होत तयार. अजून ती सिस्टीम नाही डेव्हलप झाली. आईच्या गर्भातच तयार होते. कर्ण गर्भातून जन्मला नव्हता. कुठून सायन्स आणतात भगवान जाणे. त्यानंतर दुसरं त्यांचं वाक्य आहे, ऋषी योग विद्येद्वारे दिव्य सृष्टी प्राप्त करत होते. टीव्हीचा शोध त्या काळातच लागला होता. याबद्दल मुळी शंका नाही, कारण संजय धृतराष्ट्राला सगळी माहिती युद्ध भूमीवरची देत होता. म्हणजे त्या काळामध्ये टीव्ही उपलब्ध होता. अरे काय ज्ञान आहे या माणसाचं. दिव्य दृष्टी असते तर स्वतः का वापर करत नाही? पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन आमच्या देशामध्ये अजूनही 30% वर गेलेलं नाहीये. दिव्य दृष्टी वापरा ना योगी विद्येद्वारे डेव्हलप करून, 100% इन्व्हेस्टिगेशन परफेक्ट होईल ना. मुळामध्ये या पद्धतीची अनेक वाक्य आहेत त्यांची. त्या काळात कुणीतरी प्लॅस्टिक सर्जन असेल ज्याने हत्तीचे डोके गणेशाच्या धडावर बसवले आणि प्लॅस्टिक सर्जरीची सुरुवात केली. हे आपल्या पंतप्रधानांची वाक्य आहेत, बरं, मोदींची वाक्य आहेत. मी इतर कोणाची वाक्य सांगत नाही. आणि त्यांचं एक तर प्रतिष्ठित वाक्य आहे, तुम्हाला माहितच आहे, नाल्यातून निर्माण होणाऱ्या गॅसवर चहा बनवतायत. मोदींच्या घराच्या मागच्या नाल्यातनं हे पॉसिबल असेल, तुमच्या माझ्या नाल्यामधनं तर पॉसिबल नाही आहे. बरं, त्यांचं अगाध ज्ञान इतकं आहे की जे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य विमानात प्रवास करणाऱ्या माणसाला माहित असतं की एवढं धुकं पडलेलं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढग आहे, पाऊस एवढा बरसतोय, तरी विमानं आपली चालत असतात, लेट बीट होतात पण चालत असतात. आणि हे महोदय आपल्या मिलिटरीच्या एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात की आता तुम्ही हल्ला करायला हरकत नाही, कारण आता ढग आहेत, त्यामुळे शत्रू पक्षाच्या रडारवर आपली विमानं दिसणार नाही. काय अगाध ज्ञान असणारा राष्ट्रपती आपला पंतप्रधान आपल्याला सापडला आहे याचा तुम्ही विचार करा. त्यापैकी अनेक भाजपवाले जे काही बोलतात त्यातल्या महत्वाच्या माणसांची नावं फक्त मी तुम्हाला सांगेन. वासुदेव देवनाने हे होते राजस्थानचे शिक्षण मंत्री. हे सगळी 2014 नंतरची वक्तव्य आहेत. फक्त गायी ऑक्सिजन घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आता यांनी ही गाय कुठून आणली काय माहिती. खरं म्हणजे यांचं तोंड लावून ठेवायला पाहिजे गायीच्या नाकासोबत, तिथून डायरेक्ट ऑक्सिजन घ्या. अरे अख्ख्या जगाला माहित आहे की सगळे प्राणी प्राणवायू घेतात आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त बाहेर सोडतात. एवढंच नव्हे तर आपलं ज्ञान आपल्याला असं सांगतं
की 18% अधिक प्राणी जे प्राणवायू बाहेर काढतात ते आपल्या वाहनापेक्षा 18% अधिक कार्बन डायऑक्साईड बाहेर काढत असतात. आपण पण त्याला अपवाद नाही. राधा मोहन सिंग हे कृषी मंत्री असताना 15 सप्टेंबर 2015 मध्ये त्यांचं एक अतिशय मोठं वाक्य आहे, विधायक विचारांच्या द्वारे आपण बीजांची क्षमता वाढवू शकतो, म्हणून योगिक शक्ती केली पाहिजे. बरं झालं बाबा आपल्या हरित क्रांतीच्या काळामध्ये हे पिल्लं नव्हती, नाही तर यांनी मंत्रतंत्र टाकत बसले असते आणि या देशातले लोक उपाशी मेले असते. तुमचं माझं वय आठवून पहा ना, श्याम दाभाडे आम्ही सगळे एकत्र वर्गात शिकणारी मुलं. तुमच्या माझ्या कॉलेज जीवनाच्या आणि शाळेच्या काळामध्ये आम्हाला कंट्रोल मधलं धान्य घ्यावं लागायचं. माझ्या घरी 100 एकरपेक्षा अधिक शेती होती आणि तरी धान्य कंट्रोल मधनं घ्यावं लागायचं. तांदूळ तर वर्धा जिल्ह्यात मिळतच नव्हते, कारण बंदी होती. त्यामुळे चंद्रपूर मधनं आणि भंडाऱ्यामधनं इकडे तांदूळ यायचे नाही. माणसाला जगण्याकरता अमेरिकेतला डुकराला खाऊ घालणारा मायरो खावा लागायचा, शेतकऱ्यांना सुद्धा खावं लागायचं. तिथपासून आज आपण सरप्लस धान्यापर्यंत जाऊन पोहोचलो. ज्या शरद पवारांना आपण सारखे शिव्या घालतो, ते शरद पवार 10 वर्ष या देशाचे कृषी मंत्री होते आणि या देशाची लोकसंख्या त्याच्या तिप्पट जाऊन पोहोचली आणि तरीही आपण सरप्लस धान्य निर्माण करू शकलो आणि ते साठवून ठेवू शकलो. ही आपल्या देशामधली वस्तुस्थिती आहे. आणि हे म्हणतायत की विधायक विचारांच्या माधून योगा त्याच्यावर टाकून मंत्र टाकून आपण मस्त त्याची शक्ती वाढवू शकतो. लाखो वर्षापूर्वी ऋषी कनाद यांनी न्यूक्लिअर टेस्ट घेतली होती. आपलं विज्ञानाचं ज्ञान परिपूर्ण होतं, त्यात काही कमतरता नव्हती, असं रमेश पोखरियाल म्हणतात. कोविड मध्ये 50 मिलीमीटर गोमूत्र आणि 100 मिलीमीटर पाणी असं टाकून घेतलं की कोविड होत नाही, असं म्हणणारे अर्जुन राम मेघवाल हेही केंद्रीय मंत्री आहेत. अशी यांची कितीतरी मुक्ताफळं आहेत. मी जेवढा वेळ सांगत जाईल तितका वेळ तुमचा माझा जाईल आणि मला आता संपायची वेळ आली आहे, म्हणून मी आता थांबणार आहे. मित्रांनो, या पद्धतीनं या देशामध्ये हे अंधश्रद्धा मुद्दाम पेरण्याचं काम करतात. अंधश्रद्धा मुद्दाम पेरतील या पद्धतीच्या बाबांना घेऊन ते हिंडतात, त्यांना प्रतिष्ठा देतात, त्यांना उघडपणे लोकांना लुबाडण्याची, लोकांचं शोषण करण्याची संधी देतात, त्याला सपोर्ट करतात. ही या देशामधली वस्तुस्थिती आहे. या देशामध्ये जर या 4 मूल्यांच्या दिशेनं, घटनेमधनं स्वीकारलेल्या या 4 मूल्यांच्या दिशेनं वाटचाल व्हायची असेल तर सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही, जोपर्यंत तो स्वीकारत नाही, तोपर्यंत मनापासून ही 4 मूल्य तो स्वीकारूही शकणार नाही आणि ती टिकण्याकरता आटोकाट प्रयत्नही करणार नाही. खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये किती सुंदर काम बाकी लोकांनी केलं याचं एक उदाहरण देऊन फक्त मी थांबणार. आपल्या मोदी साहेबांचं ज्ञान किती वगैरे, त्यांच्या डिग्र्या किती सगळ्यांना माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही. MA वगैरे काहीतरी आहे, BA वगैरे आहे, त्यांचा एकही सहाध्यायी विद्यार्थी सापडत नाही. आपले मात्र ठाकोडा जागोजाग सापडतात. एक अतिशय एकही वर्ग न शिकलेल्या माणसाचं उदाहरण मी तुमच्या पुढ्यात सांगणार आहे. त्याचं नाव आहे गाडगे महाराज. गाडगे महाराज लोकांचं प्रबोधन करताना काय म्हणायचे, अरे तू कोण वय रे, मी बामण वय. तू कोण वय रे, मी मराठा वय. तू कोण वय रे, मी माळी वय. तू कोण वय रे, मी महार आहे. गाडगे महाराज म्हणायचे, अरे तू बामण, मला वाटलं तुले 4 डोळे असेल. तू मराठा, मला वाटलं तुले 3 डोळे असेल. अरे तू तर माळी, तुले किमान 3 हात असेल. अरे सारेले 2च हात, 2च पाय, 2च डोळे, एकच नाक. देवाले जर जाती निर्माण करायच्या असत्या तर सगळ्याला अलग अलग अवयव नसते दिले का? अरे साऱ्याले जर एकच आहे, सारखेच अवयव आहे, साऱ्याचा जन्म एकाच मार्गाने होतो, म्हणजे ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला येऊ शकत नाही असं म्हणतात. ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले आणि पायामधनं जर खऱ्या अर्थानं शूद्र जन्माला आले तर ज्योतिबा फुले प्रश्न विचारतात, फार महत्वाचा प्रश्न विचारतात. ज्या गर्भाशयामधनं मुलांचा जन्म होतो तो गर्भाशय 4 दिवस विटाळायला जातात, म्हणजे गर्भाशय विटाळायला जात नसते, पण ती आपली प्रथा आहे. तर ज्योतिबा फुले विचारायचे की महिन्यातनं ब्रह्मदेव जर 4 ठिकाणावरनं मुलं जन्माला येत होती तर 16 दिवस काय विटाळायला जायचे काय? असा प्रश्न विचारणारे महात्मा फुले, त्यांच्याबद्दल चांगली माहिती होती यांना.
मग ते म्हणायचे, अरे या जाती देवानं नाही निर्माण केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. आजपासनं तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोण वय तर काय सांगाल? मी माणूस वय, मी माणूस वय, हे सांगणारे गाडगे महाराज. गाडगे महाराज का रे देवाले धोतर नेसवता का नाही? लोक म्हणायचे हो जी. काऊन देवाले स्वतःचं धोतर स्वतः नाही नेसतायत काय? नाही जी, नाही नेसतायत. अरे वा रे वा, तुमचा देव. ज्या देवाले स्वतःचं धोतर नाही नेसतायत तो तुम्हाला काय नेसवणार रे? आणि मग शेवटी असे अनेक आर्ग्युमेंट्स केल्यानंतर ते म्हणायचे, अरे देवळात देव नसते, देव माणसाच्या मनात असते. दुसऱ्या माणसात देवाले पहाव, देवाले दुसऱ्या माणसात पहाव. देवाची सेवा करणं म्हणजे माणसाची सेवा करणं होय, माणसाची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं होय. हे शिकवणारे गाडगे महाराज खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे माणसं आहेत. हे आपले स्वतःला शिकलेले तथाकथित समजतात, हे अंधश्रद्धा पेरणारे लोक आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला जर या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपली घटना एस्टॅब्लिश करायची असेल तर आपल्या हातामध्ये फक्त एक संधी आहे, 2024ची. यांना जर उखडून फेकलं नाही तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय दुसरं काहीही होणार नाही. कारण ऑलरेडी वेदोक्त मंत्रांच्या माध्यमातून स्वतःला त्यांनी राज्याभिषेक करून घेतलेला आहे. जो सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरूंना ब्राह्मणांनी अर्पण केल्यानंतर कोपऱ्यात ठेवून दिला होता, तो त्यांनी आता अतिशय उत्तम पद्धतीनं नव्या संसद भवनामध्ये प्रतिष्ठित केलेला आहे. जो चक्रवर्ती राजांना हस्तांतरण करत असताना दिला जात असे, म्हणजे त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं की मी चक्रवर्ती राजा आता बनणार आहे. त्यामुळे हा धोका आपण ओळखूया. आणि जर स्वतःला आपण खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी म्हणत असू, आंबेडकरांचे विचार मांडणारे असू, तर आपण हा धोका ओळखून यांना यांची जागा दाखवून देऊया. आणि जे समतेचे पाईक असतील, समतेचं समर्थन करणारे असतील, त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहूया, एवढं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.